छत्रपती शिवाजी महाराज. मग असं घेऊन बाबा गार्डन. बाबा गार्डन. हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. आणि इथं विहानमध्ये बसलेला आहे गाडीवर. त्याला खूप गावी आल्यापासून ना खूप मजा यायला लागले. पण झालं असं की तो 2 दिवस छान खेळला आणि तिसऱ्या दिवशी नेमका आजारी पडला. आणि त्याचं कसं आहे, आमच्या फक्त तिघांची सवय असल्यामुळे तो इथं कोणाचाही हात लावून घेत नाही आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की तुम्ही मला लांबून बघा खेळायचं, मी काय तुमच्याकडे येत नाही, असं चाललं आहे त्याचं. आणि आल्याला थोडंसं मग आजारीही पडला. आता तो काल पूर्ण दिवस म्हणजे मॅव होऊन पडला होता. तो कोणाकडे जात नव्हता, ना काही खात नव्हता, काय नव्हता. आणि कसं इकडं जवळपास एवढे लहान मुलांचे डॉक्टर वगैरे पण नाही आहे, त्यामुळे विक्स वगैरे लावून त्याला पॅक करून काल तो पूर्ण थोडा झोपलाच होता. आज थोडंसं बरं वाटतं आहे. आणि इथं जवळ चंदगड आहे, तिथं आठवड्याचा बाजार भरतो. तर जवळपासची जी काही छोटी मोठी गावं आहेत ती सगळी येतात तिथं भाजी वगैरे नेण्यासाठी. तर आम्ही ही फेरफटका मारण्यासाठी आलो आहोत. तर म्हटलं मी तुम्हालाही दाखवते आमच्या इकडचा थोडासा भाग. म्हटलं जवळच मंदिर आहे आणि तिथं जवळच बाबा गार्डन पण आहे, सो तेही मी तुम्हाला दाखवेन. इथं जाऊया ना आपलं. सो हे आहे रवळनाथचं मंदिर. मस्त. मंदिरला कलर करायला लागलेत. आता यात्रा आहे वाटतं ना नेक्स्ट मंथमध्ये. चला पिलू. कसं झालं विहानचा 2 दिवसामध्ये पूर्ण चेहरा उतरला. अरे हळू सावकाश पिलू. कुठं आलं आपण? हां, कुठं आलं पिलू? हे इथं हनुमान गणेशचं मंदिर आहे. साईडला जिथं थोडंसं कार्यालय वगैरे आहे, इथं लग्न किंवा काही फंक्शन असेल ते होतात. आणि हे आहे चंदगडचं रवळनाथचं मंदिर. आता नेक्स्ट मंथमध्ये ना, कधी आहे यात्रा? हां, नेक्स्ट मंथ म्हणजे फेबमध्ये याची यात्रा आहे. त्यामुळे आता हे मंदिरचं कलर वगैरे चालू आहे. या इकडे. या 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 या. बंद आहे का मंदिर? चालू आहे ना, ते काय हे लावलेलं दिसतं म्हणून. सो हे आहे रवळनाथचं मंदिर. सो आता इथून चालू होतो चंदगडचा बाजार, हो ना? इथून खालतून चालू होत असेल ना? आपण आलो वरतून. हां, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे इथं? बाजूला काय आहे? स्पार्क नाही म्हणजे असं काय आहे त्याचं? आपल्याला म्हटलं का? हा, मी काय बघितलं नाही बाबा. आपल्याला ना लसूण घेऊन जायची आहे तिकडं, कारण ती मोठी लसूण मला आवडत नाही, ही छोटी छान वाटते. आपण 107 किलो नंबर येते का? आता बघा एक नंबर तुम्ही व्हाईट कापायला बघा. नको मला. समजा तुम्ही
आणि इथं आमच्या अक्षराने काका काय घ्यायला लागलेत. तंबाखू घ्यायला लागलेत. अक्षरा डायरेक्ट शाळेत सोडून बाजारला. मस्त आहे कोथिंबीर. कशी आहे कोथिंबीर? 10 रुपये. विहान कसा बघतोय बघ. काय तो ते? 10 रुपये. 20 रुपयाला 10 रुपये भाव काय? बीट घेते बाळा. बीट द्या होते. काय अडकून घेतलंस बा? ऍपल. टेंगी 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 टेंगी. जायचं आहे का मला? 60 रुपये जवारी. 60 रुपये पाव किलो. 30 रुपये पाव किलो. मम्मा आली. मम्मा आली. बाजार आणायला. चलो काय काय आणलं? ॲपल घेतलेत, डाळिंबे घेतलेत आणि लसूण घेतले, बीट घेतले, कोथिंबीर आणि बाकी काय काय आहे. पडलास ना? चल इकडं. चल हां चल. विहान हे चल पिलू इकडे इकडं. ते पत्ते हे लागेल मग. ऐकत नाही मग तसं मग असं घेऊन बाबा गार्डन. बाबा गार्डन. विहान असं ऐकत नाही म्हणून विहानला असं उचलून घ्यावं लागते बघा. तसं सोडा म्हणतो. चल दे. सावकाश चल. ते बघ पेगवीन. काय आहे ते? पेगवीन. इकडे ससा पण आहे. चल दाखवतो मी तुला. बघ ससा आहे तिथं. चल हात नाही पकडून घ्यायचं असतं त्याला. चल दाखवते. इकडे ससा आहे. आणि काय आहे तिथं? खूप काय काय आहे. ते बघ ससा. ससा आहे ना. चला झोपायला पण आहे. हत्ती बघ हत्ती. हत्ती बघ हत्ती. बघ हत्ती किती मोठा हत्ती. त्याच्याकडे जायचं आहे वाटतं. सेकंड. सोड सोड त्याला. सेकंड. हे बघ शशा. सोड त्याला. शशा मामा शशा मामा. नाही हसतोय. हे बघ हाय कर. हाय. हाय का? हाय कर बेटा. नाही बघून जातोय तो पुढे. जात नाही जवळ. पिलू ये इकडं. जात नाही जवळ तो. अय्यो पडला. विहान पडला. काय नाही उठा उठा उठा. विहान पडला. नाही नाही काय नाही काय नाही. उठा उठा उठा. ते घे ते घे ते घे. उठा उठा. हां झाडा हात झाडा. चला तर या. या तर इकडं. कुठं लागलं? कुठं बुजालं? कुठं बुजालं बघू. आणि पडतोस ना विहान तिथं. तिकडे घे त्याला. ते वर खाली आहे पूर्ण. विहान पळू नको पडतोस. हां चला. नाही तर हातच पकडून घ्यायचा नसतो. आम्ही चाललो विहू.
हे पडेल. पडशील ना. हा. चल ये. अरे हे बघ खाती बा. हे बघ तिथे झोपाय आहे. झोपायावर बसायचंय. घसरगुंडीवरून सोडतो का त्याला वरतून? हा मग बाई इथून ना वरतून सोड. मी धरते त्याला खालती. फक्त व्यवस्थित सोडायचं. पाय खाली कर ना. बाबा पाय खालती कर दोन्ही. हा सोड. बाय बाय. बाय बाय करताय. आणि इथं साईडलाच गार्डनचे आहेत. एक आहे असं छोटस. विहान खालून जायचं की हा कुठून पण चल जायचा. चल अंधार होईल नाही तर. चलो बाय बाय. विहानला इथे सोडल्यावर खूप छान खेळतो. बाय बाय पिलू. ते बघ काऊ बसलाय. काऊ. हे गार्डन खूप छान आहे. म्हणजे लहान मुलांना वगैरे खेळण्यासारखं. विहानला आणून इथे सोडलं असतं ना आल्यापासून खूप छान खेळला असता. पण आमच्या गावापासून केवढं लांब आहे आम्हाला? 2 किलोमीटर आहे. सो त्याला काही रोज सकाळी घेऊन जरी आलं तरी चालतं. एवढंही काही लांब नाही. थोडंसं बघू आहे तोपर्यंत थोडं थोडं घेऊन यायचं त्याला रोज इथं. तो छान खेळेल मग इथं. आता आम्ही जातो काकींच्या घरी जाऊया ना. आता थोडंसं आम्ही काकींच्या घरी जातो इथं. आणि त्यानंतर मग परत आतमध्ये थोडंसं काम आहे. तिथं जायचं आहे आम्हाला. आणि विहाननं आता 4 दिवसामध्ये गाडीवर पुढे बसायला शिकला. आणि बघा आता तो पुढे बसायचा आहे त्याला. तिथं आम्ही पुण्यामध्ये काय त्याला शक्यतो पुढे वगैरे काय बसवून घेत नव्हतं. पण इथं आल्यापासून त्याचे खूप असे नखरे चालले. चल विहान पाठीमागे. चल. सो मी चंदगडला कॉलेजला असताना कुठं आवड इथं राहायला होती ना. चला चला चला. आईला हाक मार. कुठं आहे बा? आई काय करते बघ. बघतोय तो आता. कुठं आला सांग. चल देव पप्पा करतोय. देव पप्पा दिसले. अरे जा की या. हा जा. ते बघ तिकडं आले डेडू. आलो चला तिकडनं. त्याला आता मोकळे भेटले ना फिरायला. हा चला. अरे बळवून घेशील. घे घे त्याला घे तिकडं. चला आईनं बघ झाडं लावलेत केवढी. आको का आको का आको का आको का आको का. काकींची झाडं बघा काय काय लावलेत. शोचे आहेत वाटतं. वाटांच्या शेंगा लागलेत. त्याला आता मोकळे भेटले ना फिरायचं. काढायला तर त्याचं काय घरी नाही. आईचा अभ्यास करतो. पेन घे तू. काय करतोस विहान? हा
पेन घेतलं तू आईचे